गृहकलेशामुळे माझं वैवाहिक आयुष्यही बिघडलंय. डिवोर्स पर्यंत विषय वाढलाय. कामना सांगा. ती मला सोडायला तयार नाहीये ना. अरे आधी तुम्ही तुमची कामना सांगा. माझी इच्छा आहे की मी तुमच्याशी जोडलेला राहू दे. मग मी तुम्हाला काढून थोडीच टाकतोय. समस्या नेमकी आहे तरी काय? समस्या आहे की मी तिला आणू की नको. कोणाला आणायचंय? आत्ताच तर सांगितलं ना. जोपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे मूळ अडचण सांगणार नाही तोपर्यंत काहीच उपयोग नाही. काहीतरी फार अडते सर. मला काहीच समजत नाहीये. जणू काही माहितीच नाहीये. 8 महिने झाले असतील, सेक्स मिळालेला नाही. याहून दुसरं काय कारण असेल? 8 महिन्यापासून गुलो बोलला नसाल. लहान मुलगा आहे, त्याची काळजी आहे. अच्छा, लहान बाळ कोणाकडे आहे? पत्नीकडे. हा, मग तो आपल्या आईसोबत खुश आहे. तुम्हाला काय समस्या आहे? आठवण येतेय का? मग सांगा ना तसं. प्रयत्न केले आहेत सर मी. तिला खूप पुस्तकं सुद्धा दिली आहेत वाचायला. पुन्हा तिकडे जात आहे. आता काय उपयोग त्याचा? तिने जर तुम्हाला स्वीकारलं नाहीये तर तुमच्या पुस्तकांना स्वीकारेल का? जिला खूप प्रेमाने घरात आणलेलं असतं, ती जेव्हा सगळं सोडून निघून जाते आणि आपलं रौद्र रूप दाखवते तेव्हा त्रास होतो. प्रणाम आचार्यजी. माझा आजचा प्रश्न थोडासा स्वार्थी आहे आणि माझ्यासाठी खूपच महत्वाचा आहे. सध्या आमच्या घरातली परिस्थिती खूपच खराब चालली आहे. घरात सतत वाद होत आहेत आणि माझं वैवाहिक जीवन इतकं बिघडलंय की मी डिवोर्सच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेलो आहे. माझ्या घरी अशी परिस्थिती आहे की गेल्या 8 महिन्यापासून मी माझ्या बायकोला भेटलो नाहीये. एक लहान मूल आहे, ते पण तिच्याकडेच आहे. आईची अवस्था अशी आहे की ती तिला घरात घ्यायला नको म्हणतेय आणि मी मात्र सगळ्यांसोबत जुळवून घेऊ पाहतोय आणि ऍडजस्ट करू इच्छितोय. आणि मला माझ्या चेतनेचा स्तर उंचवायचा आहे. म्हणून मी स्वतःला अशा अवस्थेत पाहतोय की माझी काहीतरी प्रगती होतीये आध्यात्मिकदृष्ट्या. त्यामुळे मला थांबायचं नाहीये. मला पुढेच जायचं आहे. पण मला दोन्ही बाजूंनी ओढलं जातंय. पाय खेचले जात आहेत. मी काहीच करू शकत नाहीये. कौटुंबिकदृष्ट्या मी अत्यंत त्रस्त झालोय. आता अशी वेळ आलीये की लीगल अडचणी सुद्धा समोर येतील अशी शक्यता आहे. मला कसं पुढे जायचं आहे हेच समजत नाहीये. तुमच्या सगळ्या टीचिंग्समुळे मी खरं तर पुढे जातोय, पण माझ्या वाटेत खूप अडथळे येत आहेत, ज्यामुळे मी पुन्हा मागे सरकतोय. मला माहितीये की या प्रश्नावर तुम्ही खूप वेळा बोलला आहात आणि मी ते सगळं ऐकून सुद्धा आलोय. पण माझी परिस्थिती सध्या खूपच गंभीर आहे. मी काय करू? अलीकडेच माझं प्रमोशन सुद्धा झालंय, पण मला त्याचा काही एक आनंद वाटत नाहीये, कारण घरातली परिस्थिती अशी झाली आहे. पुढे जायचं आहे म्हणजे काय? मी पुढे नेमकं कसं जाऊ सर? मला काहीच समजत नाहीये की मी काय करावं. का समजत नाहीये? आता जे आयुष्य जगत आहात त्यात समस्या काय आहे? काही प्रॉब्लेम नाहीये सर. मला तर हे सोडायचं नाहीये अजिबात, पण घरदार पण सोडायचं नाहीये. तर मग समस्या नेमकी आहे तरी काय? घरात वादविवादाचं वातावरण असतं. वादविवाद आणि तणाव आता कुठे आहे? ती तर तुमच्यापासून वेगळी राहते ना. आणि लीगल अडथळा म्हणजे काय? अडथळा म्हणजेच बाधा. म्हणजे मी काहीतरी करायचं ठरवलं, माझी कामना आहे आणि त्या मार्गात जी अडचण येते तिला आपण बाधा म्हणतो. पण जेव्हा सगळं सुरळीत चाललंय तेव्हा कामना कशाला हवी आहे? ती सोडायला तयार नाहीये. तुम्ही तुमची कामना सांगा ना. मला तुमच्याशी जोडलेलं राहायचं आहे. मग मी तुम्हाला काढून कुठे टाकतोय? तुमची खरी समस्या काय आहे ते सांगा मला. समस्या ही आहे की आता मी तिला घेऊन येऊ की नको. तुम्ही कोणाला घेऊन येणार आहात? बायकोला. आताच तर सांगितलं की आणू नकात म्हणून. आई म्हणाली, एकदा आचार्यजींना विचार. पहिले तुम्ही तुमची समस्या स्पष्टपणे सांगा. सर, आईने आज सांगितलं की आचार्यजींना विचार. यात विचारायचं काय आहे? मला विचारून तुम्ही लोक काही करता का? तिथे कुठेतरी एक असं बटन लावलेलं आहे का, अप्रूव्ड बाय आचार्यजी? माझं काय आहे यात? जो रजिस्टर करतो तो येतो. तुम्ही समस्या सांगा. समस्या तर हीच आहे सर की आता मला काही कळत नाहीये. तुमचं प्रमोशन झालंय, तुम्ही गीतेशी जोडलेले आहात, मग अडचण काय आहे? मी कशातही कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीये. तुम्ही पहिले खरी अडचण सांगा. ते माझे पाय खेचत आहेत. पाय कसे खेचतील? ते तर लांब आहेत. तुम्हाला ऐकतो तेव्हा सतत फोन येतात. फोन येत असतील तर सायलेंटवर टाका, नाहीतर बंद करा. यात अडचण कुठे आहे? जोपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे तुमची अडचण सांगणार नाही तोपर्यंत काहीच मार्ग निघणार नाही. काही तेल खूप अडते सर. मला काहीच समजत नाहीये. समझ में नहीं असं बोलत आहात जणू काहीच कळत नाहीये. 8 महिन्यापासून सेक्स मिळालेला नसेल, याहून दुसरं काय कारण असेल? उगीच इकडच्या तिकडच्या गोष्टी चालू आहेत.
बरोबर ना? नाही हो सर. मग काय रोमॅन्टिकपणा मिळाला नाही. 8 महिन्यापासून गुलूबुलू गोष्टी बोलता आल्या नाहीत. सर, लहान मुलगा पण आहे ना? मूल कोणाकडे आहे? पत्नीकडे. आईसोबत खुश आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? स्पष्टपणे समस्या नीट सांगा, नाहीतर काहीच उपयोग नाही. पण सर, आता पुढे मी काय करू? पुढे काय करायचं आहे? रोजचं सगळं चालूच आहे ना? ऑफिसला जाता, परत येता, धावा, पिक्चर बघा, मजा करा, रात्री सेशन करा. यात अडचण कुठे आहे? कदाचित मी स्वतःच एक मोठी समस्या बनलो आहे. नाही नाही नाही. आता यात तत्वज्ञान अजिबात आणू नका. खरी समस्या सांगा. व्यावहारिक बोला. अडचण सांगा. खूप वेळा मी विचार करतो सर की मी बाजूला होतो. अच्छा, बाजूला होणे म्हणजे काय? असं प्रतीकांमध्ये बोलू नका. व्यावहारिक अडचण सांगा. तुमच्याकडे पूर्ण दिवस असतो, तर अडचण नेमकी कुठे येते? आठवण येते का? हो सर, आठवण येते. मग तसं सांगा ना. आणि वरून घाणेरडी गाणी सुद्धा ऐकत असाल ना? मोहब्बत भी जरूरी थी, बिछड़ना भी जरूरी था, मगर भटके तो याद आया, भटकना भी जरूरी था. असली गाणी ऐकताना खरं खरं सांगा बरं. हे सांगा ना तुम्ही स्पष्टपणे. सर, सध्या तर तुम्ही सजेस्ट केलेलीच गाणी ऐकतो यूट्यूबवर. पण तुम्ही त्यातही काहीतरी नक्की शोधून काढत असाल. तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यों मुझको लगता है डर. पण हे तर मी अहंकार आणि आत्म्याच्या संदर्भात बोललो आहे. पण तुम्ही त्याचा दुसरा अर्थ केला असेल. या अशा गुलाबी समस्यांवर कसलेच उपाय नसतात. मला तिची आठवण येते. तिचे लपून छपून फोटो पाहतो. अशा गोष्टीवर काही समाधान नसतं. काहीच करता येत नाही यांचं. ऐका गाणी. अजून काय सांगू? मी प्रयत्न खूप केले सर. तिला पुस्तकं सुद्धा वाचायला आणून दिली. अरे, ती गेली. आता पुस्तकं कशी देताय? तुम्हाला स्वीकारलं नाही. तुमच्या पुस्तकांना कसं स्वीकारेल? असं कुठे होतं का? कोणत्या भ्रमात जगत आहात? या फिल्मी गोष्टी आहेत सगळ्या. सगळा लोकधर्म सुद्धा काय आहे? प्लेझंट एक्सपिरियन्सेस, सुखद अनुभव, द रोमान्स ऑफ लोकधर्म. त्याच त्या गोष्टी सगळ्या. मग असं होतं, त्यानंतर तसं होतं, ते होतं, हे होतं, आणि एक जोडी बनते. आणि या जोडीतील दोघे एकमेकांसाठी असतात. काहीतरी अर्थ आहे याला. कसल्या निरर्थक गोष्टी आहेत या. आणि जेव्हा ही जोडी तुटते, तेव्हा एक वेगळा स्टिरियोटाईप, एक वेगळाच टेम्पलेट सुरू होतो. त्यात दारू वगैरे पिणे, घाणेरड्या गजला आणि गाणी ऐकणे हे असतं. यावर कोणी काय उपाय सांगेल? तुम्हाला जर तुमचं आयुष्य वाया घालवायचं असेल, तुम्हाला वेळ फुकट व्यर्थ घालवायचा असेल, तर हे करत बसा. मग कितीही वेळ घालवता येतो यात. अगदी कितीही. त्याला काहीच अंत नाही. एखादं शारीरिक काम असेल, शारीरिक कष्टाने, निदान शरीर थकतं तरी, पण मन म्हणजे एक खोल, अंतहीन विहीर आहे, ज्याला थांग नाही. त्यात तुम्ही कितीही शायरा टाका, रोमान्स टाका, भावना टाका, रील्स टाका, यात हेच सगळं असतं. पण ते कधीच भरत नाही. आणि ते भरणार सुद्धा नाही. आणि हे सगळं किती प्रेडिक्टेबल सुद्धा आहे ना? ज्या व्यक्तीला खूप प्रेमाने घरी आणता आणि नंतर तीच व्यक्ती सगळं सोडून जाते आणि आपलं रौद्र रूप दाखवते, तेव्हा वो कितने मासूम थे, क्या से क्या हो गए, देखते देखते. हे गाणं लावता आणि तीच ती रील लूपमध्ये ऐकत बसता. क्या से क्या हो गए, देखते देखते. असं वाटतं जणू अगदी माझ्यासाठीच तर गायलं गेलं आहे. फक्त तुमच्यासाठीच नाही, तर संपूर्ण मानवतेसाठी हे गायलं गेलं आहे. कारण सगळ्यांचीच गोष्ट सारखीच आहे. हा एक अनिवार्य वाईट चक्रव्यूह आहे, ज्यात तुम्ही अडकणारच हे निश्चित आहे. म्हणूनच या गोष्टी सगळ्यांवर लागू होतात. कुणावर 25व्या वर्षी, कुणावर 45व्या वर्षी, तर कुणावर कदाचित 55, 65व्या वर्षी, अगदी 105व्या वर्षीही लागू होऊ शकतात. आत्ताच तर एक मोठा अभिनेता आहे, त्याचा 40 वर्षानंतर डिवोर्स होत आहे. यात तोंड पाडून बसण्यासारखं काय आहे? जे सगळ्यांसोबत होतंय तेच तुमच्यासोबतही होते. यात एवढं त्रासून जायचं काय आहे? आणि किती म्हणून त्रागा करणार? आणि त्रासून जायचं असेल तर जा. पण इतकाच फरक आहे
की हा त्रास कितपत करून घ्यायचा आहे हे तुमच्या हातात आहे. पण जे घडतंय ते सगळ्यांच्याच बाबतीत घडतंय. आणि ज्यांच्यासोबत वरवर होत नाहीये त्यांच्यासोबत आतून होत आहे. तुम्ही 8 महिन्याच्या वियोगामुळे त्रस्त आहात, पण असंही होऊ शकतं की एकाच घरात, एकाच खोलीत, एकाच पलंगावर 8 वर्ष राहून सुद्धा त्यांच्यात पूर्ण वियोग असेल. अशांची वेदना तर आणखीन खोल असते. हे सगळ्यांसोबत होणार आहे, भले स्थूलपणे नाहीतर सूक्ष्मपणे. आता हे एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला हवं असेल, तुम्ही तर गाणी ऐका, शायऱ्या ऐका, नाहीतर गीता ऐका. अंतिम निर्णय शेवटी तुमचाच आहे. चांगल्या कामात आयुष्य झोकून देण्याचा हाच तर फायदा असतो. ही जी भावनांची दलदल असते ना, ती नाही तर माणसाला गिळून टाकते. कोणीही यापासून वाचू शकत नाही. आणि तुम्ही माणूस म्हणून जन्माला आला असाल तर असा एकही जण नसेल ज्याला भावनिक जखमा झाल्या नसतील. आयुष्य हे यासाठी नसतं की ते तुम्हाला खूप सुख देईल. आयुष्य तर नेहमी अधिकतर जखमा देतं. तुम्हाला आधीच्या गोष्टी सतत बोचत राहतील, टोचत राहतील, आठवणीही येत राहतील. तुमचं जगणं कठीण होत राहील. म्हणून यावर एकच उपाय आहे. अत्यंत जोमाने काम करा, भरपूर थका आणि झोपी जा. आणि काम झाल्यावर सुद्धा ऊर्जा उरली असेल तर हातात रॅकेट उचला आणि सगळं फोडून टाका. कोट पण नेट पण सगळं फोडून टाका. अगदी थकून जा आणि मग झोपा. बाकी मग मजनू होण्याची वेगळीच मजा आहे. तो आनंद घ्यायचा असेल तर तो घ्या. माझ्या मते बहुतेक हीर रांझामधला आहे. त्यात अभिनेता राजकुमार म्हणतो, ये दुनिया ये महफिल मेरे काम की नाही. काय जबरदस्त पिक्चरायझेशन आहे ते. एक सामान्य माणूस त्या गाण्यात बाबा बनून जातो. फक्त 5 मिनिटाच्या गाण्यात त्याचं संपूर्ण रूपांतरण होतं. हवं असेल तर ते सगळंही करू शकता. जीवन तुमचं आहे, पूर्ण स्वातंत्र्य आहे. बर्बाद करायचं असेल तर पूर्ण मोकळीक आहे. आणि ही सगळी प्रॉब्लेम्स सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. आणि जे यावर बोलत नाहीत ते खोटारडे आहेत. मला सांगा, मला कसं माहिती की ह्या अशा सगळ्या रील्स ऐकल्या जातात? सबके सगळ्यांसोबत साथ असंच होता है. होतं. खूप खूप धन्यवाद सर.